ब्रॉट टू यू बाय विगार्ड। नांदेड जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये आता पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। या पाणी टंचाईचा फटका आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे। कशा पद्धतीने दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा फटका बसतोय आपण जाणून घेऊया। माझ्यासोबत मुखेड तालुक्यातील काही शेतकरी आहेत। काका काय सांगाल, पाणी टंचाईचा फटका तुम्हाला कशा प्रकारे बसत आहे? पाणी टंचाई 2-3 वर्षापासून सतत म्हणजे पाणीचा प्रमाण घटलेला आहे आणि कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे शेतकऱ्याला त्या पाण्याचा खूप त्रास होत आहे। बरं, आता तुमच्याकडे किती म्हशी आहेत? पूर्वी किती लिटर दूध निघायचं आणि आता दुधाचं प्रमाण कमी झालं आहे का, आणि ते कशामुळे झालेलं आहे? पाण्यामुळे दुधाचं प्रमाण कमी झालेलं आहे। भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड AC स्टेबलाइजर का चमत्कार। अगोदर 15 लिटर निघत होतं, आज 7 लिटरवर आहे। 5 म्हशी असून सुद्धा 15 लिटर होत होतं, पण आता 7 लिटरवर आहे। फक्त पाण्याचा फरक आहे। पाण्यामुळे म्हणजे नेमकं कशामुळे? पाणी फक्त पाण्यामुळे उत्पादन कसं काय कमी झालं? चारा नाही, हिरवा चारा नाही, पाणी नाही, त्याच्यामुळे शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला हीच दयनीय अवस्था आहे। मग आता चारा कुठून उपलब्ध होत आहे? विकत घ्यावा लागतो का कसं? कुठला चारा विकत घ्यावा लागतो? 25 रुपयाला पेंडी विकत चारा घ्यावा लागतो शेतकऱ्याला। आता मीच म्हणून नाही, प्रत्येक शेतकऱ्याला ही 25 रुपयाला पेंडी घ्यावा लागते। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी-गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। खूप दयनीय अवस्था आहे शेतकरी। सरकारतर्फे चारा छावणी सुरू करण्यात येते, ती चारा छावणी सुरू झालेली आहे का? किंवा नाही, शेतकऱ्याला कुठल्याही मुखेड तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा आमच्या जाम सर्कलमध्ये नाही। बरं, शेवटचा प्रश्न, सरकारकडे काय मागणी कराल तुम्ही? काय पाण्याचा प्रॉब्लेम सोडायला पाहिजे शासनानं। चाऱ्याविषयी काय समस्या आहे? चाऱ्याचा प्रश्न काय काय सांगा? चाऱ्याविषयी तर द्यायलाच पाहिजे, पण पाण्याचाही प्रश्न सोडायला पाहिजे। कुठलंही म्हणजे कॅनल नाही, तळं नाही, कुठलं काही नाही। चारा विकत शासन तर किती देणार आहे, पण पाण्याचा प्रश्न सोडायला पाहिजे। नक्कीच या पाणी टंचाईचा तोटा आता शेतकऱ्यांना होऊ लागलेला आहे। जे दूध उत्पादक शेतकरी आहेत, पाण्याअभावी हिरवा चारा मिळत नाही आणि कोरड्या चाऱ्यामुळे जनावरं ज्या प्रमाणात दूध द्यायला पाहिजे त्या प्रमाणात दूध जनावरं देत नाही। त्यामुळे आता शेतकरी हवालदिल झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।